राज्य सरकारकडून 10 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलची उभारणी केली जाते, पण अजून या जिल्ह्यांचीच निवड केली नाहीये। हे महत्त्वाकांक्षी आणि उद्योगाला चालना देणारे मॉल हे आपल्या जिल्ह्यामध्ये यावेत, यासाठी आमदार सध्या खटाटोप करतायत। या मुद्द्यावरती आज विधानसभेमध्ये देखील चर्चा झाली आहे, जाणून घेऊया। उमेद मॉल तुम्ही 12 डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी 10 डिस्ट्रिक्टमध्ये बनवणार, ओके, परंतु तुम्ही नगर विकास खात्याशी मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात एक मीटिंग घेऊन ज्या ठिकाणी गाळे उपलब्ध आहेत, ज्या नगर परिषदांमध्ये, त्या नगर परिषदांमध्ये आपल्या महिला बचत गटाचा उमेद मॉल जो आहे, आता शेगावमध्ये आणि जळगावमध्ये 20-20, 30-30 गाळे उपलब्ध आहेत। ते जर आपण अध्यक्षमध्ये हँडओव्हर करून उमेदच्या याच्यासाठी आपण जर दिले अध्यक्षमध्ये चर्चा नाही आहे, तुम्ही तुमच्या त्यामध्ये आपण ते करणार आहात। जे 10 जिल्ह्यामध्ये उमेद मॉल घेणारे त्या जालना जिल्हा आहेत का, बस एवढेच शॉर्टकट। जालना जिल्ह्याचं नाव आहे का नाही हा प्रश्न उपस्थित केलेला आहे। सन्माननीय पहिल्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्यांनी जागा आपण अजून 10 जिल्ह्यांची निवड अजून केलेली नाही, निवड प्रस्तावित आहे। विदर्भात येऊन आता ऑक्सिजन घेतलाच आहे, तर या 10 पैकी 5 मॉल विदर्भात तुम्ही बांधणार आहात का, त्यात आमचा ऑक्सिजन परत का? विदर्भामध्ये जे आवश्यक आहे ते मॉल बांधले जातील। निधी उपलब्ध आहे, निधीची अडचण नाही, निधी मागणीप्रमाणे निधी उपलब्ध होतो। आपण तरतूद 200 कोटीची आपण केलेली आहे आणि निधी 200 कोटीची आपण तरतूद केलेली आहे आणि आपण मागणीप्रमाणे करू आणि 1 वर्षामध्ये हे 10 मॉल तयार करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।